बाळांनो, आज आषाढी एकादशीच्या उपवासाचे फराळीसाठी भगर आणि साबुदाण्याच्या पिठाचे वडे बनव. कढईमध्ये 1 चमच तूप टाकून घेऊ. थोडेसे जिरे टाकून घेऊ. कापलेली हिरवी मिरची टाकून घेऊ. मिरची छान परतून घेतली. पाणी टाकू. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. 1 वाटी भगरीचं पीठ पाण्यामध्ये टाकून घेऊ. 2 चम्मच साबूचं पीठ टाकून घेऊ. 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. 1 बटाटा धुवून खिसून घेतलाय ते पण टाकून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊ. छान असा पिठाचा गोळा झालाय. पिठाला चांगलं मळून घेऊ. आपण याचे वडे बनवून घेऊ. पूर्ण वडे तयार करून घेतले. तेल चांगलं गरम झालंय. वडे तळून घेऊ. वडे चांगले तळून घेतलेत. काढून घेऊ. उपवासाचे वडे तयार आहेत. कसे वाटले?